अलीकडे शुभा बदलत होते. रांझ्याच्या पाटलाचं प्रकरण झाल्यापासून राजे गंभीर झाले होते. घरी एकटे बसत, नाहीतर कायमच फिरतीवर असत. जिजाऊंनाही अलीकडे राजांचं वर्तन उमगत नव्हतं. कारण सह्याद्रीतून फेरफटका मारून आल्यानंतरही राजे स्वस्थ बसले नाहीत. लगेचच ते रोहिडेश्वराच्या मार्गावर निघाले. त्यावेळी पंत काही कामासाठी जुन्नरला गेले होते. जुन्नरहून परत येताच त्यांनी पहिला प्रश्न विचारला, राजे कुठे आहेत? जिजाऊंनी शांतपणे उत्तर दिलं, रोहिडेश्वराच्या मार्गावर आहेत. अशातच देवाधर्माचा फारच छंद लागलाय त्यांना. हे ऐकताच पंत काही क्षण निशब्द झाले. कारण त्यांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. म्हणून ते जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, आजकाल राजांच्या भोवती गोळा होणारी माणसं पाहिलीत? नेताजी, यसाजी, बाजी, बाळाजी, चिमणाजी, किती नावं घ्यावीत. प्रत्येक खेपीला कुणीतरी नवीन दिसतं. आणि तो दादाजी नरसप्रभू अलीकडे सावलीसारखा फिरकतोय राजांसोबत. नेमकं म्हणायचं काय आहे पंत तुम्हाला? जिजाऊ म्हणाले. त्यावर पंत उद्गारले, मासाहेब, राजांच्या वयाची माणसं असती तर मी समजू शकलो असतो. पण राजांच्या सोबत लहान थोर सारेच दिसतायत. ब्राह्मण, मराठे, महार, रामोशी, प्रभू अशी 18 जातींची लोक आहेत. देशमुख, देशपांडे अशी असंख्य मावळे आहेत. राजांच्या मनाचा बेत काही कळत नाहीये. यावर जिजाऊ म्हणाल्या, तुम्ही उगाचच कल्पनेचा डोंगर रचत आहात. राजांचा ओढा सगळ्यांनाच आहे आणि ते काही वाईट नव्हे. दादोजी यावर काहीच उत्तर देऊ शकले नाही आणि ते तसेच माघारी निघून गेले. परंतु दादोजींची शंका खोटी नव्हती. रोहिडेश्वराच्या वाटेतला शिवापूरचा वाडा पहाटेच मावळ्यांनी फुलून गेला होता. राजे बाहेर आले. सोबत दादाजी, यसाजी, तानाजी, बाळाजी, चिमणाजी होते. भीमा लोहार मुजरा करत उभा राहिला. राजे विचारते झाले, भीमा, कुठवर आलं काम? 50 तलवारी आणि 100 भाले तयार आहेत राज. वा, शाब्बास. आणि बाकीची? ती बी तेवढीच असतील. वा, चला तर निघूया मग. सारा ताफा रोहिडेश्वराच्या दिशेने निघाला. त्या दिवशी रोहिडेश्वरात फक्त मावळे जमणार नव्हते, तर तिथे जन्माला येणार होतं एक स्वप्न, एक धाडस, ज्याने पुढे इतिहास बदलणार होता.